अपडेट समोर येते। माजी आमदार विजय शिवतारे यांना पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मंत्री दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळ यांनी शिवतारेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे। दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं केसरकर यांनी यावेळी म्हटलंय। तर शिवतारे मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द आणि पक्षशिस्त पाळतील असा विश्वास सुद्धा दीपक केसरकरांनी यावेळी व्यक्त केला। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। तर बारामतीच्या जागेसाठी विजय शिवतारे हे इच्छुक होते। त्या पार्श्वभूमीवर वारंवार त्यांनी पवार कुटुंबियांवर टीका केली होती आणि आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दीपक केसरकर आलेले होते आणि पक्ष शिस्त ते पाळतील असा विश्वास यावेळी दीपक केसरकर यांनी व्यक्त केलेला आहे। तर परवाच विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेटही घेतली होती। त्यानंतर त्यांचा सूर काहीसा बदलला आणि आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आपण पाहतोय। खरं तर आज सकाळीच त्यांच्यावर डायलिसिस झालेलं होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं खाण्यामध्ये सुद्धा फरक पडला आणि त्याच्यामुळे आम्ही आता आलो ते निवळ त्यांची तब्येत बघण्यासाठी आलो। संध्याकाळीच आम्हाला CM साहेबांचा फोन आला की बापूंची तब्येत बिघडली, कारण कालच त्यांची भेट झाली होती। त्याच्यामुळे ते म्हणाले की तब्येतीची अगोदर काळजी घ्यायला सांगा आणि तुम्ही त्यांना जाऊन बघून या, नंतर मग चर्चा होऊ शकते। आम्ही काय पक्षाची शिस्त आम्ही सगळेच पाळतो, ते पाळतात, आम्ही पाळतो। इलेक्शन किंवा राजकारण अशी काय चर्चा नाही झाली। निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो, तब्येतीची चर्चा झाली। देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष ह्या प्रत्येकाच्या भावना आणि महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून महायुती कशी जिंकेल याचा विचार करत आहे। त्यामुळे व्यक्तिगत स्वार्थ, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून तिघेही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे महायुतीच्या विजयासंदर्भात एकबद्ध होऊन काम करतील।